सभापती महोदय, या 260च्या राईट ऑफ रिप्लाय मध्ये साठी मी उभा आहे. मला असं वाटतं की 260चा जो काल मी प्रस्ताव मांडला त्यावरती माननीय मंत्री उदय सामंत यांनी उत्तरं दिली. परंतु मी जे मूलभूत प्रश्न भ्रष्टाचाराचे मांडले होते, आपण जे सिडकोच्या बाबतीमध्ये सांगितलं, सिडकोचे 2 विषय मी सांगितले होते. एक तो सिडकोमध्ये ज्या बेकायदेशीर खाणी आहेत, ज्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नाहीये आणि ज्यांना परवानग्याच नाहीयेत, अशा खाणींची मी नावं दिली होती. त्या खाणींवरती काय कारवाई करणार ते आपण सांगितलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपण सांगितलं एअरपोर्टच्या सपाटीकरणाबाबतीत किंवा एअरपोर्टला जे एस्क्रिव्हेशन झालं त्या बाबतीमध्ये, एस्क्रिव्हेशन जे झालेलं आहे याच्यामध्ये 136 कोटी फक्त आपल्याला मिळालेले आहेत. 592 कोटी अजूनही आपल्याला मिळायचे बाकी आहेत आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. हे पैसे वसूल कधी करणार आपण? कारण हे आपल्या हिशोबात आलेले पैसे आहेत. त्याने किती ब्रास त्याने उचललेला आहे याचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे. 1 कोटी समथिंग त्याचे माझ्याकडे आता याकडे नाहीये, बाहेर आहेत. 1 कोटीच्या काही ठराविक हजार कोटीचे आपल्याला ठराविक हजारचेच आपल्याला पैसे भरलेले आहेत आणि जवळपास आपल्याला 592 कोटीच्या आसपास अजून आपल्याला पैसे यायचे बाकी आहेत. हे पैसे कधी वसूल करणार आणि हे पैसे ज्यांनी बुडवले त्यांच्यावरती काय कारवाई करणार याच्या बाबतीत आपण काही सांगितलेलं नाहीये. मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सध्या दलालांचा सुळसुळाट चाललेला आहे पीएपीच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर इन्व्हॉल्व आहेत, ज्याच्यामध्ये बीएमसीचे इंजिनियर इन्व्हॉल्व आहेत, जे लोकांची घरं घेतायत काढून, घाबरवून घरं घेतायत, याच्या बाबतीतली चौकशीच्या बाबतीत आपण काही अजून त्याच्या बाबतीत उल्लेख केलेला नाही. माझं एकच म्हणणं असं आहे की जे एअरपोर्टच्या बाबतीत जे खणलं गेलं त्याच्या बाबतीमध्ये एखाद्या वरिष्ठ आयएएस ऑफिसरची माध्यमातून ही चौकशी करणार का? किती माती काढली, कितीची रॉयल्टी आली, कितीची रॉयल्टी बुडाली? आणि स्वराजच्या बाबतीत आपण स्वराजवरती काय आरोप केलाय? स्वराज नावाची जी कंपनी आहे ही कंपनी ही कुठलेही टेंडर घेत नाही. ही कंपनी काय करते, त्यांनी एक सिंडिकेट केलेलं आहे सगळ्यांना दाबून की त्यांनी जो माल काढेल तिकडे जी खडी उचलली जाईल ती स्वराजला विकायची आणि स्वराज मग कुठे द्यायची मार्केटमध्ये मुंबईमध्ये हे स्वराज ठरवणार. अशा प्रकारचं एक मोठं सिंडिकेट आहे. याच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या तक्रारी, पोलीस तक्रारी देखील आपल्याकडे झालेल्या आहेत. या पोलीस तक्रारी झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये एसआयटी नेमून आपण त्याची चौकशी करणार का? पाहिजे तर मी नाव सांगतो, दादा सूर्यवंशी नावाचा माणूस आहे. या माणसाला कोणाचा आशीर्वाद आहे? कोणाच्या ताकदीवरती हे सगळं करतोय? म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मीच द्यायची असेल तर मी ही सगळी माहिती देतो. आपण हवी तशी सोयीप्रमाणे जी पाहिजे तेवढीच वरती काढताय आणि बाकीची सगळी लपवत आहे. तसं करू नका. जेव्हा उत्तर देणार आहे तर पारदर्शक पद्धतीने द्या. मी काल पण सांगितलेलं आहे, हिम्मत असेल, संवेदनशील सरकार असेल तर जरूर तुम्ही चौकशी कराल. नसेल तर सत्तेचा माज आहे असं आम्ही समजतो, कोणाला मोजायचंच नाही असं तुम्ही ठरवलं तर त्याच्या बाबतीमध्ये आमच्या समोर काही पर्याय नाहीये. म्हणून हे माझे 3 प्रश्न याच्या बाबतीत होते. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे आपण सांगितलं 130 बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिलाय. माझा आरोप होता की महापौरांनी हा स्टे उठवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच्यात काय मला उत्तराची अपेक्षा नव्हती. तो स्टे आजही कंटिन्यू आहे. परंतु महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा पुढे गेले हे मला दाखवायचं होतं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला देखील ते डावलायला लागलेले आहेत हे मला सांगायचं होतं. मी उल्हासनगरच्या बाबतीमध्ये उल्हासनगरच्या ज्या केसेस होत्या, उल्हासनगरच्या 4 केसेसच्या बाबतीमध्ये मी उल्लेख केला आणि उल्हासनगरच्या 4 केसेसमध्ये मी आपल्याला हे दाखवून दिलंय की उल्हासनगर मधना ज्या पद्धतीने उल्हासनगरमध्ये व्हायोलेशन ऑफ ऑल लॉज कशा पद्धतीने 28 माळ्याची बिल्डिंग 24 माळ्याच्या खाली आणली, मीटरच्या खाली आणून बांधली गेली. केंद्र सरकारच्या प्लॉट मध्ये जे पोस्ट ऑफिस द्यायचं होतं त्या पोस्ट ऑफिसचं रिझर्वेशन डालून 7व्या माळ्यावरती कसं दिलं गेलं. नंबर 2. तिसरा, जो प्लॉट 1,47,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट बोगस त्याची नोटरी करून कशा पद्धतीने दिला गेला. ही 4ही प्रकरणं मी आपल्या समोर ठेवली होती. या 4 प्रकरणामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याला लावा, याचे रिपोर्ट्स आलेले आहेत आपल्याकडे. याच्यात वेगळं काय नाही, ह्याच्यात चौकशी झालेली आहे. या चौकशीचे सगळे रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. पण त्या रिपोर्ट्स वरती कारवाई कोण करणार आहे?
आमची कालचा उद्देश हा होता की ज्याची चौकशी झालेली आहे, जी प्रकरणं आपल्याकडे आलेली आहेत, त्या प्रकरणामध्ये चौकशी होऊन देखील कुठली कारवाई होत नाही. या सगळ्याच्या पाठीमागे राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आशीर्वाद देऊन अशा प्रकारच्या चोऱ्या आपण करायला लावणार आहात का, हा माझा याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे त्याच्या चौकशीची मागणी आम्ही केली, त्याच्यावरती ऍक्शनची मागणी केली. ह्या ऍक्शन कुठल्या झालेल्या नाहीत. आमचं हेच म्हणणं आहे. गृहनिर्माण धोरणाच्या बाबतीमध्ये 33-11च्या बाबतीमध्ये मी आपल्याशी बोललो. 33-11 मध्ये कशा पद्धतीने बिल्डरचा फायदा केला जातोय, कशा पद्धतीने या धोरणाचा गैरवापर केला जातोय, याच्या बाबतीत मी आपल्याकडे काल पूर्णपणे मांडलं. मी याच्या अगोदर कदाचित हा विषय आपण बोललात की नाही मला माहित नाही, पण 33-11च्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका अथॉरिटी असताना SRA कशा पद्धतीने त्याला परवानगी देऊन शासनाचं नुकसान कसं करते, आमचं नाही, शासनाचं नुकसान होते. हा शासनाचं नुकसान टाळण्यासाठी आपण 33-11च्या धोरणामध्ये जे मुंबई महानगरपालिकेला अधिकार आहेत, हे मुंबई महानगरपालिकेचे अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे ठेवा. आतापर्यंत 33-11 मध्ये आपण जे प्लॉट दिलेत, म्हणजे प्लॉट देतो कोणासाठी, गरिबांसाठी, PAPला, म्हणजे वरळीच्या माणसाला आपण पाठवतोय कुठे, वडाळ्याला, बँड्राच्या माणसाला पाठवतोय कुठे, मालाडला. आपण 33-11ला त्याला ऍडिशनल FSI देतो, ऍडिशनल बेनिफिट देतो. कशासाठी देतो, की गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. नाही, हे प्रश्नांची उत्तरच दिलेली नाहीयेत. म्हणूनच थोडक्यात मांडा ना प्रश्न. नाही, थोडक्यात म्हणजे मी फक्त टिप ऑफ द पॉइंट, मी फक्त तेवढेच मुद्दे पॉइंट आउट करतो. तर हे म्हणूनच माझं मत असं आहे की जे मुद्दे आम्ही काल इकडे मांडलेले आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांची घरं असतील, केंद्र सरकारवरच्या जमिनी असतील, या बाबतीत शासनाचं धोरण काय, हे या मुद्द्यांचीच आम्हाला अपेक्षा आहे. तर या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपण सांगावं. आणि ज्या ज्या चौकशा आम्ही मागितलेल्या आहेत, आम्ही जर खोटं बोलत असू तर आमचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध तर करा. एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्ही खोटं बोलतोय म्हणून. पण त्याला चौकशीचे रिपोर्ट आल्याच्या नंतर देखील कुठली ऍक्शन घ्यायची नाही, हे जे काही शासनाचं धोरण आहे, याच्या बाबतीत आम्ही काल मुद्दे मांडलेले आहेत. मला असं वाटतं की शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी आणि जे मुद्दे आम्ही मांडलेत आमचं समाधान करावं. आम्ही जर चुकत असू तर आम्हाला सांगावं की तुम्ही चुकताय, हा हे त्याचे खरे रिपोर्ट्स आहेत, हे देखील इकडे जर टेबल केले तर आम्हाला आमचं समाधान होईल. पुन्हा असे चुकीचे आरोप आम्ही करणार नाही जर त्यांनी आमचे आरोप चुकीचे ठरवले तर. म्हणून माझी त्यांच्याकडे विनंती आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही मांडल्यात त्यांची त्यांनी चौकशी करावी. त्याच्यात जे कोण सापडतील दोषी त्यांच्यावरती कारवाई करावी. जर दोषी नसतील तर ठोकून सांगावं इथे दोषी नाहीयेत म्हणून, आम्ही त्यांना सोडून दिलंय म्हणून. सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जो खाणीच्या बाबतीतला पहिला मुद्दा सांगितला होता की ती खाण जी आहे ती कोणाला दिली होती, तर ते मेसर्स केतन कन्स्ट्रक्शन लिमिटेड, मेसर्स बालाजी इन्फ्राटेक अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि भारतीय इन्फ्रा प्रोडक्ट्स लिमिटेड अशा 3 कंत्राटदारांची नियुक्ती केलेली होती. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितले की 114.63 लाख ब्रास उत्खनन त्याच्यामधनं करण्यात आलेलं आहे. ही वस्तुस्थिती नक्की खरी आहे. पण त्याच्या अगेन्स्ट प्रति ब्रास प्रमाणे 248.67 कोटी एवढा महसूल आपण जमा केलेला आहे. सन्मान्य सदस्यांनी जी माहिती सांगितली की अजूनही काही महसूल त्यांच्याकडनं घेणं बाकी आहे. नाही, 291 ब्रास आपण त्यांना परवानगी दिली. त्याच्यापैकी 22,79,500 ब्रासची त्यांनी रॉयल्टी भरली, 136 कोटी रुपये. आणि आजही त्याच्याकडे 496.90 कोटी रुपये आपलं येणं आहे. ही माझी माहिती नाही, ही राईट ऑफ इन्फॉर्मेशनची माहिती आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आपण ती वसूल करावी. सांगत होतो की 248.67 कोटी रुपये त्यांच्याकडनं शासनाला पोच झालेले आहेत. माननीय सदस्य साहेबांनी, परब साहेबांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे अजून जर काही त्याच्याकडचं पैसे येणे बाकी असतील तर नक्की त्याच्याकडनं आम्ही घेऊ. त्याला कोणी जे काय असेल ते जे काय त्याच्यामध्ये पेंडिंग राहिलेलं असेल ते शेवटी वसूल करणं ही आमची जबाबदारी आहे. उल्हासनगरच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी असं सांगितलं की चौकशीचा अहवाल आलेला आहे,
त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणे पुढे जाऊन कारवाई करू. काही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये परब साहेबांनी या ठिकाणी सांगितले की चौकशी करावी, ती देखील चौकशी करू आणि तो सगळा अहवाल आम्ही पटलावर ठेवू.